कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। हॅलो 24 तास या कार्यक्रमात आम्ही अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध विषयांवरती तज्ञांशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण ह्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे चेअरमन भगतसिंग पाटील आणि संचालिका डॉक्टर सुषमा कुलकर्णी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही पाहुण्यांचं आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार मॅम। राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साखराळे म्हणजेच कासेगाव शिक्षण संस्थेचं राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर ही एक मुख्य आणि स्वायत्त संस्था आहे आणि जागतिक दर्जाचे अभियंते तयार करणारी संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे। शिस्तबद्ध दृष्टिकोनातून आणि कौशल्य निर्मिती करून ही संस्था पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य तांत्रिक संस्था म्हणून उदयास आली आहे। जागतिक आणि देशांतर्गत उद्योगांसाठी लागणारं मनुष्यबळ तयार करण्याचं काम RIT संस्थेमार्फत केलं जातं। विविध कंपन्यांच्या नोकऱ्यांसाठी या संस्थेतील विद्यार्थ्यांची निवड केली जाते। खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थी इंजिनियर व्हावेत हेच स्वप्न उराशी बाळगून या इन्स्टिट्यूटची सुरुवात करण्यात आली आहे। लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि त्यांच्या पश्चात माजी मंत्री आमदार जयंत पाटील या दोघांच्या प्रेरक निर्देशक नेतृत्वामुळे ही संस्था 30 वर्षात प्रगतीपथावर पोहोचलेली आहे। सध्या या संस्थेत देश विदेशातील 3000 विद्यार्थी विविध विभागांमध्ये शिक्षण घेतात। चला तर RIT विषयी अधिक जाणून घेऊयात पाटील सर आणि कुलकर्णी मॅडम यांच्याकडून। पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आज आपण RIT विषयी जाणून घेणार आहोत। सर लाभलेला आहे ह्याची स्थापना कशी झाली, कधी झाली, कशी सुरुवात झाली त्याविषयी काय सांगाल? ह्याची स्थापना लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी 1945 साली केली। त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव होता आणि 1945 साली ते LLB झालेले होते। त्यांचं वय 25 वर्ष होतं। ते पदवी घेऊन नुकतेच आलेले होते कासेगावला। त्यावेळेला जर त्यांना पाहिजे तर ते कुठेही जाऊन नोकरी करू शकले असते, पण त्यांच्या मनात अशी इच्छा होती की समाजासाठी काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं। तर समाजासाठी सगळ्यात चांगली गोष्ट कुठली तर ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षण देणे ही सगळ्यात चांगली गोष्ट होऊ शकेल। या कल्पनेने त्यांनी कासेगावला आझाद विद्यालय ह्या शाळेची स्थापना केली। या शाळेमध्ये पहिले काही वर्षे त्यांनी शिक्षक व मुख्य अध्यापक ह्याची भूमिका बजावली। 1950 साली कासेगावलाच त्यांनी मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहाची सुरुवात केली। त्या वसतिगृहाचे नाव सर्वोदय वसतिगृह असे दिले, कारण त्यांच्या थोडासा विनोबा भावेंच्या विचारांचा सुद्धा पडगाव होता। बरोबर। त्याच्यानंतर वाळवे तालुक्यातील इतर गावातली लोक त्यांच्याकडे यायला लागली आणि ते म्हणायला लागले की आमच्या गावात सुद्धा शाळा चालू करा। असे करून वाळवे तालुक्यातल्या काही इतर गावामध्ये सुद्धा शाळा चालू झाल्या। 1965 साली आष्टा इथे महाविद्यालय सुरू करण्यात आले। त्यानंतर 1983 साली जेव्हा महाराष्ट्र सरकारने इंजिनिअरिंग एज्युकेशन हे लिबरलाइज केलं, जेव्हा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसला परवानगी द्यायचं ठरवलं, तेव्हा राजाराम बापूंनी साखराळे येथे इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं। त्यावेळेला त्यांना मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज चालू करता आलं असतं, पण त्यांची मूळ इच्छा होती की ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळावं, ग्रामीण भागातल्या मुलांना अभियांत्रिकी शिक्षण व्हावं, म्हणून साखराळे इथे हे इंजिनिअरिंग कॉलेज चालू करण्यात आलं। 1984 साली त्यांचं म्हणजे निधन झालं। त्याच्यानंतर जयंत पाटलांनी ही संस्था पुढे नेली, त्यांच्या लिडरशिप खाली ही संस्था पुढे चाललेली आहे। राजाराम बापूचं तेव्हाचं जे व्हिजन होतं ते आज सुद्धा आम्ही सगळे पुढे नेत आहोत, याच्याबद्दल मला समाधान आहे। बरोबर। आणि अर्थातच ह्या निमित्ताने का होईना पण आज अनेक इंजिनियर तुमच्या या संस्थेच्या मार्फत घडत आहेत। त्याचबरोबर मला खरं तर कुलकर्णी मॅडमकडनं जाणून घ्यायला आवडेल की एकूणच RITचे महत्त्वाचे टप्पे काय आहेत त्याविषयी काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? तर स्थापना 1983 मध्ये झाली आणि ऑब्जेक्टिव्ह असंच होतं की ग्रामीण भागातल्या मुलांना इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळावं आणि अगदी 3 ब्रांचेस घेऊन सुरुवात झाली। इनटेक होतं 180 मुलं आणि हळूहळू नाव आता 33 वर्ष झालेत, तर 33 वर्षानंतर आमच्याकडे 3000 मुलं आहेत कॅम्पसवर आणि आम्ही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स प्रोव्हाइड करतोय। पोस्ट ग्रॅज्युएट स्पेशलायझेशन्स असे 11 आहेत। मॅनेजमेंट स्टडीज प्रोग्राम आहे आणि डिप्लोमा सुद्धा आहे। अरे वा। आणि
टू टॉप इट अप PhD प्रोग्राम्स पण आहेत. तर असं आता हा कॅम्पस फुल ऑफ स्टुडंट्स आहे आणि एक व्हायब्रंट कॅम्पस आहे. फॅकल्टीज हायली एज्युकेटेड, PhD MTech झालेले आहे, 200च्या वरती फॅकल्टी आहेत आणि वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा टप्पा इन्स्टिट्यूटमध्ये असा आहे की आम्ही NBA एक्रेडिटेड आहे. बरं. ते NBA हे एक्रेडिटेशन बोर्ड न्यू दिल्लीचं आहे आणि ह्याच्यामुळे आमची मुलं वॉशिंग्टन अकॉर्ड प्रमाणे इक्विलन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे बरं. की हे आमचे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स दे विल बी कन्सिडर्ड इंजिनियर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड अरे विथ द वा. सेम इक्विलन्स इन एनी कंट्री. म्हणजे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होतो. येस, प्रचंड होतं आणि आमचे एल्युमिनी ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत. म्हणजे मी कुठल्याही कॉन्फरन्सला सपोज ऑस्ट्रेलियाला गेले तर मला तिथं एल्युमिनी रिसीव्ह करायला आला होता आणि मग त्यांनी व्यवस्थित आम्हाला सगळे प्रोव्हिजन्स करून दिले. तर तो एक आनंद वेगळाच आहे. तिसरा टप्पा म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटचे सिलेक्शन हे वर्ल्ड बँकेचं एक प्रोजेक्ट आहे. त्याचं नाव आहे टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम बरं. आणि त्याला फंडिंग मिळतं वर्ल्ड बँकेकडून आणि हा प्रोजेक्ट आपला मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट MHRD तर्फे असतं आणि ह्याला सिलेक्शन असतं इन्स्टिट्यूटचं. बरं. तर आमचं इन्स्टिट्यूट ही फेज 1 आणि फेज 2 दोन्हीमध्ये सिलेक्ट झाली आणि ह्याच्यामध्ये 500, 600, 800 कॉलेजेस असतात कॉम्पिटिशनमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस ऑल ओव्हर इंडिया दे हॅड सिलेक्टेड 22 कॉलेजेस. अरे वा. त्यातलं आमचं एक आहे. अरे वा. तर त्याच्यामुळे आम्हाला पहिल्या फेजमध्ये 9 कोटीचं फंडिंग मिळालं आणि दुसऱ्या फेजमध्ये 4 कोटीचं. आणि ह्याचा महत्त्वाचा फायदा आहे की आम्हाला वर्ल्ड क्लास गाईडलाईन्स मिळतात की हाऊ टू डेव्हलप एन इन्स्टिट्यूट. त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशनला फोकस आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कन्सल्टन्सी, हे सगळे कसं डेव्हलप करायचं आणि इम्पॉर्टंट इज गव्हर्नन्स बरं. की हाऊ एन इन्स्टिट्यूट हॅज टू बी गव्हर्न. देन त्याच्यानंतर आम्ही एक IUC म्हणून आहे, इंडो युनिव्हर्सल कोलॅबरेशन फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन. तर ही अशी बॉडी आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण जगातले हायली नॉलेजेबल रिसोर्स पर्सन्स अवेलेबल आहेत. बरं. आणि त्यांच्या थ्रू आम्हाला वेबिनार्स, गाईडलाईन्स, अगदी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, त्याचे वेबिनार्स, कॉन्फरन्सेस, त्याला इन्व्हिटेशन मिळते आणि वी आर एबल टू इझिली नेटवर्क विथ इन्स्टिट्यूट्स ऑल अक्रॉस द ग्लोब. आणि फायदा असा आहे की अक्रॉस द ग्लोब व्हॉट आर द बेस्ट प्रॅक्टिसेस इन इंजिनिअरिंग दॅट वी कॅन अडॉप्ट हिअर इन अ स्मॉल विलेज लाईक इस्लामपूर. बरोबर. असा तो आणि फायदा. अर्थातच ह्या सगळ्यामागे एकतर तुमची मेहनत आहेच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मेहनतही तितकीच आहे आणि विद्यार्थ्यांना आज तुम्ही एक चांगलं शिक्षण प्रोव्हाइड करतात हाच फार महत्त्वाचा हेतू आज तुम्ही घेऊन चाललेला आहात. अर्थातच मला RIT विषयी अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. RIT ऑटोनॉमस आहे म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याविषयी काय सांगाल? हां, ऑटोनॉमस आणि युनिव्हर्सिटी एफिलिएटेड असे 2 प्रकारचे इन्स्टिट्यूट्स आहेत आपल्या भारत देशात. तर आम्ही युनिव्हर्सिटी एफिलिएटेड होतो 2010 पर्यंत, पण 2011 मध्ये आम्ही ऑटोनॉमीला गेलो कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप फ्लेक्सिबिलिटी मिळते. फ्लेक्सिबिलिटी 3-4 प्रकारची आहे. सो ऑटोनॉमी इज मेनली अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी. बरं. की युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये सिलेबस हा 5 वर्षांनी रिवाईज होतो कारण त्याला 30-35 कॉलेजेस असे एफिलिएटेड असतात. खरंय. ऑटोनॉमसला कसं आहे, आपण आपल्या कॉलेजमध्ये जसे इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे, स्टेक होल्डर रिक्वायरमेंट आहे, त्यांच्याकडून फीडबॅक घेऊन आपण दरवर्षी सुद्धा करिक्युलम आपला चेंज करू शकतो. म्हणजे तो अगदी लेटेस्ट करिक्युलम असतो. कम्प्युटर सायन्स अपडेटेड असा सगळ्या गोष्टी अपडेटेड. असतात. कम्प्युटर सायन्स फील्ड असं आहे की इट इज व्हेरी फास्ट मग याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होतोय. येस होतोय कारण ह्याच्यामुळे काय होतं की इंडस्ट्री रेडी ग्रॅज्युएट्स तयार होतात. बरोबर. जसं ग्रामीण भागातलं कॉलेज असल्यामुळे तर आमच्या मुलांमध्ये एक वीकनेस कॉमन दिसते की त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स खूप वीक असतात, प्रेझेंटेशन स्किल्स किंवा इंग्लिश लँग्वेज बद्दल एक फिअर इज देअर, न्यूनगंड निर्माण झालेला तर असतो. तो आपण दूर करू शकतो की आपण करिक्युलम मध्ये ते विषय घातलेले आहेत आम्ही. बरं. प्रोफेशनल स्किल्स डेव्हलपमेंट हे आम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे 3 वर्षी घातलेले. कारण आमचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय की 4 वर्षात ही मुलं तयार पाहिजेत, इंडस्ट्री रेडी. बरोबर. तर दुसरा एक फीडबॅक फॉर एक्झाम्पल मी देईन की आम्हाला इंडस्ट्रीचे लोक म्हणले की तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्स एक विषय असतो इंजिनिअरिंगमध्ये की ते तुम्ही ड्रॉइंग बोर्डवर शिकवता, पण आमच्याकडे इंडस्ट्रीमध्ये आता एक सॉफ्टवेअर टूल आहे ऑटोकॅड की आम्ही तेच यूज करतो. आता आमच्याकडे ड्रॉइंग बोर्ड हद्दपार झालेले आहे. बरोबर. तर वाय डोंट यू टीच दॅट फ्रॉम फर्स्ट इयर. तर आम्ही तो चॅलेंज घेतला आणि फर्स्ट इयर पासून आम्ही ऑटोकॅड इंट्रोड्यूस केला. तर त्याला लागणारं सेकंड इयर, थर्ड इयर सगळं मग ते सॉफ्टवेअर टूल्स इझिली शिकत जातात. आणि नक्कीच त्याचा फायदा इन फ्युचर मुलांना तर नक्कीच होणारच आहे. आणि अर्थात मला अजून एक प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे मॅम तुम्हाला की एकूणच आपण बघितलं तर इस्लामपूर सारख्या ठिकाणी तुमचं हे कॉलेज आहे, मात्र एकूण विद्यार्थ्यांचा येण्याचा कल किती आहे, कसा आहे?
आणि आमची ऑल ओव्हर महाराष्ट्र मुलं आहेत. ऑटोनॉमस असल्यामुळे अट्रॅक्शन असेल कारण ॲज अ सेड की आमची एक्झाम सिस्टम खूप डिफरंट आहे. बरं. युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये एकदम 100 मार्काची युनिव्हर्सिटी एक्झाम असते ॲट द एंड ऑफ सेमिस्टर. पण आम्ही फॉर्मेटिव्ह असेसमेंट घेतो बरं. की ते पूर्ण सेमिस्टरमध्ये इन सेमिस्टर इव्हॅल्युएशन आहे, मिड सेमिस्टर इव्हॅल्युएशन आहे आणि मग एंड आणि प्रत्येकाला वेटेजेस आहेत. बरं. तर त्याच्यामुळे अगदी महाराष्ट्राचे जे 36 डिस्ट्रिक्ट आहेत त्यातली मुलं आहेत असं म्हणलं तरी काय अरे वा. इट इज नॉट अ बिग म्हणजे थिंग. चांगला रिस्पॉन्स खरं तर विद्यार्थ्यांकडनं Yes. मिळतोच. आपण तुमच्या एकूणच कॉलेजच्या एकूण शिक्षण पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि त्याच्या वैशिष्ट्यांवरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पाटील सर आणि कुलकर्णी मॅडम. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थातच पुन्हा एकदा स्वागत आहे मॅम. मगाशी मी तुम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं की एकूणच तुमच्या शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये मला जाणून घ्यायला आवडतील. कारण की पालकही उत्सुक असतात आपल्या मुलांना एका ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. काय सांगाल? तर थोडंसं मागचाच विषय कंटिन्यू करेन की ऑल ओव्हर महाराष्ट्राची मुलं आहेच, त्याच्याशिवाय आमच्याकडे इंटरनॅशनल स्टुडंट्स पण अरे वा, आहेत वा. जी साऊथ सुदानच्या गव्हर्नमेंटनी स्कॉलरशिपवर पाठवलेली आहे. तर शिक्षण पद्धती आमची स्पेशल आहे कारण ऑटोनॉमस असल्यामुळे आम्ही आउटकम्स बेस्ड एज्युकेशन ही पद्धती वापरतो आणि आमची थीम आहे एक्सपिरियन्शियल लर्निंग मॉडेल. बरं. तर त्याच्याबद्दल थोडंसं मी सांगेन. आउटकम्स बेस्ड म्हणजे की 4 वर्षानंतर जो मुलगा 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला जॉईन होतो तो 4 वर्षानंतर कुठल्या प्रकारचा इंजिनियर पाहिजे. बरं. सो दॅट पिक्चर इज फर्स्ट क्लिअर इन आवर माइंड की मेकॅनिकल इंजिनियर असेल तर तो कुठं फिट व्हायला पाहिजे. सो मे बी ही शुड बी फिट इन इंडस्ट्री, मे बी ही कॅन बिकम एन एंटरप्रेनर, तो एक रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये जाईल. बरोबर. तर असं एक आउटकम आपल्या डोळ्यासमोर आम्ही ठेवतो आणि मग आपलं करिक्युलम डिझाईन करतो अरे की वा. ते विषय शिकतील ही मुलं, कशी शिकतील. तर द मेथडॉलॉजी ऑफ टीचिंग लर्निंग ही सगळ्यात महत्वाची आहे. बरं. आणि दॅट इज व्हॉट वी हॅव यूज एज एक्सपिरियन्शियल लर्निंग अरे मॉडेल वा. की त्यांनी हाताने काम करायला पाहिजे, त्यांना तो एक्सपिरियन्स मिळायला पाहिजे. तर वर्गात आम्ही जे शिकवतो ते 2 वे प्रोसेस आहे. पार्टिसिपेटिव्ह लर्निंग, प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग म्हणजे लाईव्ह प्रॉब्लेम्स घेऊन मुलांना शिकवलं जातं. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, छोटे छोटे मिनी प्रोजेक्ट्स अगदी फर्स्ट इयर पासून आम्ही देतो, फर्स्ट इयर टू फायनल इयर. वा. तर त्याच्यामुळे मुलं दे कनेक्ट टू अदर स्टुडंट्स, टीम वर्क त्यांना कळतं, क्रिएटिव्हिटी त्यांची यूज होती, बरोबर. एकमेकाशी कसं कनेक्ट करायचं, कॉपरेट कसं करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ही मुलं आमच्या ह्या पार्टिसिपेटिव्ह लर्निंग मेथडमध्ये शिकतात. बरोबर. आणि ह्याचा फायदा असा आम्हाला दिसतोय की मुलं खूप इन्व्हॉल्व राहतात क्लासमध्ये. असं फक्त रोट लर्निंग नाही की मेमोराईज केलं रिप्रोड्यूस इन द एक्झाम. कारण इंजिनिअरिंग इज ऍप्लिकेशन. बरोबर आहे. तर ऍप्लिकेशनच्या दृष्टीने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच, क्रिएटिव्हिटी, इन्व्हॉल्वमेंट इन द क्लासरूम हे खूप महत्वाच्या गोष्टी खरंय. आहेत. तर आम्हाला असं दिसते की ह्याच्यामुळे खूप पेरेंट्स अट्रॅक्ट होत आहेत. त्यांची मुलं किंवा आज जो प्रॉब्लेम आहे की इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन्स नाही, तर मी सांगेन आमचे 100% ऍडमिशन्स आहेत अरे ऍट वा. ऑल लेवल्स. म्हणजे डिग्री, डिप्लोमा, मॅनेजमेंट, ऑल लेवल्स वी हॅव फुल ऍडमिशन. आणि अर्थातच तुमच्याकडे जवळपास आता 3000 विद्यार्थी विविध विभागांमध्ये शाखांमध्ये आज शिकत आहेत. अर्थात त्याचं कौतुक आहे. आणि मला सरांकडनं जाणून घ्यायला आवडेल सर, इंटरनॅशनल स्टुडंट्सही तुमच्या ह्या संस्थेमध्ये येतात शिक्षण घेण्यासाठी. एकूणच खासियत तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, पण त्याचबरोबर सुविधा कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही पुरवता? आमचा कॅम्पस साधारण एक 45 एकरवर स्प्रेड आउट आहे. बऱ्यापैकी ग्रीनरी आहे तिथं. वेल इक्विप्ड लॅबोरेटरीज आहेत, चांगले क्लासरूम्स आहेत. परत आमच्याकडं व्ह्यू क्लासरूम आहे. म्हणजे त्या क्लासरूममध्ये यू कॅन व्ह्यू वेबिनार्स ऑर लेक्चर्स गिवन बाय प्रोफेसर्स इन IIT पवई और IIT मद्रास. बरं. किंवा इंटरनॅशनल लेक्चर सुद्धा ऐकायची सोय आहे त्या ठिकाणी. बरोबर. पूर्ण कॅम्पस हा वायफाय आहे. आता आम्ही एक काही महिन्यातच चालू होईल एक सेंट्रलाइज लायब्ररी करतोय अरे वा. विथ लेटेस्ट फॅसिलिटीज. ती बिल्डिंग काही महिन्यानंतर चालू होईल. बरोबर. मग आमचा हे आहे की मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, म्हणून आमच्याकडे स्पोर्ट्स फॅसिलिटीज सुद्धा आहे. मध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी, एक फुल फ्लेज्ड ॲथलेटिक्स ग्राउंड आहे. बरं. ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये मुलांची कल्चरल डेव्हलपमेंट सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे मुलांना म्युझिक शिकायची व्यवस्था सुद्धा आहे. कॅम्पसची डेव्हलपमेंट किंवा फिजिकल गोष्टींची डेव्हलपमेंट ही कंटिन्युअसली चालू आहे.
पण आमचा बिलीफ इज दॅट की इन एज्युकेशन सॉफ्टवेअर इज मोर इम्पॉर्टंट दॅन हार्डवेअर. म्हणून फॅकल्टी जी आहे, फॅकल्टी आमच्याकडं बेस्ट लेवलची फॅकल्टी अवेलेबल आहे आणि ह्याच्यावर आम्ही कंटिन्युअस काम करत आहोत की चांगली फॅकल्टी कशी मिळवायची, चांगली फॅकल्टी कशी डेव्हलप करायची, त्यांचे ट्रेनिंग कसे करायचे. बरं. आणि आमच्याकडे जी फॅकल्टी आहे दे आर हायली मोटिवेटेड. सो दे आर वर्किंग विथ हायली मोटिवेटेड वे and they are trying to give good quality education to the students. आणि हेच आता खरं तर आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचं जर शिक्षण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं तर नक्कीच एक चांगला इंजिनियर घडू शकतो आणि आपलं देशाचं नाव अजून जास्त प्रगतीपथावर नेऊ शकतो. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी आज आपण चर्चा करतोय. कुलकर्णी मॅडम आणि पाटील सर आपल्याला हे एकूणच इन्स्टिट्यूट बद्दल सांगतायत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. अर्थातच मॅम, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की RIT मधनं शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर त्यांना नोकरीची संधी कशा पद्धतीने उपलब्ध होते, प्लेसमेंट सर्व्हिसेस देखील तुम्ही प्रोव्हाइड करतात, त्याविषयी काय सांगाल? तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जेव्हा पालक त्यांच्या पाल्याला घेऊन येतात तर पहिला प्रश्न हेच असते की प्लेसमेंट मिळेल का. बरोबर आहे. तर आमचं उत्तर कायम असं असते की प्लेसमेंटमध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहे की इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही खूप प्रयत्न करतो की ह्या 4 वर्षात त्याला तसं घडवायचं, बरोबर, की तो इंडस्ट्रीसाठी रेडी होऊ शकेल. आणि दुसरी बाजू असते की वी हॅव टू हॅव गुड इंटरॅक्शन विथ इंडस्ट्रीज, की त्या इंडस्ट्रीज आमच्या कॅम्पसवर यायला पाहिजेत. तर ते फक्त कॅम्पसवर प्लेसमेंटला येतील असं होत नाही, कारण जेव्हा कंपनी येते त्यांना एक आयडिया पाहिजे की ह्या कॅम्पसची मुलं कशी तयार झालेली आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही खूप एफर्ट्स घेतो, मुलांना ह्या 4 वर्षात डेव्हलप करतो. मी मगाशी पण म्हणलं की आम्ही प्रोफेशनल स्किल्स डेव्हलपमेंट आहे किंवा आमचे विषय असे आहेत की त्यांना इंडस्ट्री रेडी आम्ही करतोय. त्याच्याशिवाय त्यांची एबिलिटीज डेव्हलप करायला लागतात, जसं की ग्रुप डिस्कशन्स असतील, इंटरव्ह्यूज कसे फेस करायचे, किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट असतं. जेव्हा ह्या सॉफ्टवेअर कंपनीज आहेत, TCS, इन्फोसिस, ह्या सगळ्यांचं असं असतं की ह्या मुलामध्ये तो ॲप्टिट्यूड आहे का, एक ॲटिट्यूड आहे का पॉझिटिव्ह टू वर्क इन दॅट ऑर्गनायझेशन. अँड ॲज अ सेड, टीमवर्क आहे, इंटिग्रिटी आहे, कम्युनिकेशन स्किल्स. तर ह्या सगळ्यांसाठी आम्ही ह्याला इंटिग्रेट करून घेतो. इट इज ब्लेंडेड विथ द करिक्युलम. आणि इंडस्ट्रीजशी आम्ही कनेक्ट करतो थ्रू अवर एल्युमिनाय, थ्रू HR मीट इन द इंडस्ट्री. मुलांना आम्ही तिथे इंटर्नशिपला पाठवतो, त्यांचे स्पॉन्सर्ड लाईव्ह प्रोजेक्ट्स असतात, इंडस्ट्रीत जाऊन मुलं प्रोजेक्ट्स करतात आणि असं करत त्या मुलांना कम्प्लीट आयडिया मिळते. आणि आज आमच्याकडे 70 पेक्षा जास्त कंपनीज येतात प्लेसमेंटसाठी. आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्लेसमेंट होतं. पण हल्ली असं पण दिसतं की खूप मुलं हायर एज्युकेशनला जातात. खरंय, 30 ते 40 हायर एज्युकेशनला जातात. तर हा मुद्दा आहे की अनेकदा असं होतं की पालकांना म्हणजे इच्छा असते आपल्या मुलाला हायर एज्युकेशनला पाठवायचं. मग तुमच्यातर्फे काही मदत केली जाते का? तुम्ही देखील गायडन्स देतात का? हो, अगदी फुल फ्लेज आमच्याकडे गेट सेल आहे. गेट म्हणजे ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. बरं. तर एक ग्रॅज्युएट मुलाला जर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इंडियामध्ये शिकायचं असेल भारतात, तर गेट इज कंपल्सरी. तर त्या गेटमध्ये जर तुमचा स्कोर कट ऑफ स्कोरच्या वर आला तर तुम्हाला 12,400 रुपये हे स्टायपंड पण देते इन्स्टिट्यूट. बरं. तर असे आम्ही कोचिंग करतो मुलांचे. साधारण 100 ते 150 मुलं दरवर्षी कोचिंग घेतात आणि 50 ते 60 मुलं तर सिलेक्ट होतातच. आणि तसंच आम्ही GREचं करतो. काही पालकांची अशी मागणी असते की आमची मुलं आम्ही परदेशात पाठवणार शिकायला, तर परदेशातल्या युनिव्हर्सिटीत जायला GRE लागते. तर GREचं पण कोचिंग आम्ही देतो. तर 80 ते 100 मुलं हे GRE कोचिंगला असतात. अँड गोईंग अहेड आम्ही फॉरेन लँग्वेजेस पण शिकवतो. अरे वा. तर जॅपनीज, जर्मन अशा लँग्वेजेस. कारण TCS सारखी कंपनी आहे, तर त्यांनी आमच्याशी टायअप केले की तुम्ही मुलांना जॅपनीज भाषा शिकवा, आम्ही त्याचा खर्च देऊ. तर आमचं MOU आहे. तर फक्त 4 इन्स्टिट्यूट्स आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यातलं आम्ही एक आहे फॉर दिस MOU. अरे वा. तर असे बरेच प्रयत्न चालू असतात आणि मुलं पण बऱ्याच प्रमाणात वरच्या शिक्षण हायर एज्युकेशनसाठी बाहेर जातात. बरोबर. आणि अर्थातच एज्युकेशन एक चांगल्या दर्जाचं मिळणं आणि अर्थातच चांगल्या शिक्षकांचा गायडन्स मिळणं हे फार आवश्यक आहे आजच्या विद्यार्थ्यांना. एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे NIRF ह्या रँकिंगमध्ये तुम्ही 75व्या नंबरवरती आहात. तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे ते, त्याविषयी काय सांगाल? आणि मला वाटतं की महाराष्ट्रात 7वं इन्स्टिट्यूट म्हणून ओळखलं जातं, त्याविषयी देखील.
तर हे फर्स्ट टाइम इन इंडिया AICT म्हणून जी आमची बॉडी आहे त्यांनी हे रँकिंग सर्वे केलं आणि हे सर्वे अशासाठी की पालकांना एक फेअर पिक्चर मिळावं बरोबर. की विच आर द टॉप 100 इन्स्टिट्यूट्स इन इंडिया. नाही तर खूप फसवे सर्वे पण असतात, खरंय, प्रायव्हेट खरंय. लोक करत असतात. तर हे MHRDनी केले आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. तर ह्या सर्वेमध्ये खूप महत्वाचे असे 5 आस्पेक्ट्स होते. फर्स्ट आस्पेक्ट वॉज टीचिंग लर्निंग अँड द रिसोर्सेस इन टर्म्स ऑफ लॅबोरेटरी लायब्ररी. त्याला 30% वेटेज होतं. सेकंड आउटकम वॉज की हाऊ आर युअर ग्रॅज्युएट आउटकम्स, की किती जण नोकरीला लागले, किती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम IAS IPS झाले, ऑल दीज थिंग्स. अँड तिसरा भाग होता की तुमच्याकडे फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर हे कसे आहेत. चौथा की तुम्ही डायव्हर्सिटी ह्या गोष्टीवर कसं काम करताय, की हाऊ मेनी फिमेल्स आर देअर बरोबर. इन एज्युकेशन, इन ॲज एम्प्लॉईज. अशा बरोबर. पॅरामीटर्सला पण महत्व होतं. आणि अजून एक पॅरामीटर होतं की परसेप्शन, वा. की हाऊ इंडस्ट्रीज परसिव्ह युअर इन्स्टिट्यूट, हाऊ अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स परसिव्ह युअर इन्स्टिट्यूट. तर अशा सगळ्यांमध्ये आम्ही 75th येऊ शकलो. आणि मला वाटते की हे आमच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्समुळे आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं गव्हर्नन्स अँड लिडरशिप इज इम्पॉर्टंट. बरोबर. तर आमची BOG खूप इफेक्टिव्ह आहे इन द सेन्स की वी मीट 4 times इन अ इयर. आणि चेअरमॅन साहेब आहेतच, भगत पाटील साहेब, त्यांनी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचं इनिशिएटिव्ह घेतलं होतं की आम्ही 5 वर्षासाठी प्लॅन केले की RIT 5 वर्षानंतर कुठं असेल. बरोबर. तर म्हणजे एक तर योग्य नियोजन करून तुम्ही खरं तर हे इन्स्टिट्यूट चालवता. अगदी थोडक्यात काय सांगाल सर? हे आम्ही स्ट्रॅटेजिक प्लॅन केला. त्या प्लॅनमध्ये सगळ्या मेन लोकांना इन्व्हॉल्व करून इट वॉज अ प्लॅन डिझाईन विच डिझाईन एव्हरीथिंग, डिटेल्स गोष्टी हे केल्या. परत कोण काय करणार ह्या गोष्टी सुद्धा होत्या. बरोबर. सो गोईंग डाऊन विथ दिस प्लॅन, प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी, की रिझल्ट एरिया प्रत्येक फॅकल्टीची काय आहे ही सुद्धा डिझाईन केली. ऑन द बेसिस ऑफ दॅट आम्ही प्रत्येक फॅकल्टीची परफॉर्मन्स असेसमेंट करतो प्रत्येक वर्षाच्या शेवटी. आणि आमचं बेसिक बिलीफ हे असं आहे की मुलांनी परीक्षा पास झाली म्हणून तो शिकला असं नाही. असं नाहीये. पण ह्या कॉलेजचं काम हे आहे की हा जो ग्रॅज्युएट होईल हा इंडस्ट्रीला उपयोगी पडायला पाहिजे. अगदी खरंय. त्याला एम्प्लॉयमेंट मिळाली तरच आमची जबाबदारी पूर्ण झाली, हे आमचं बिलीफ आहे. बरोबर. त्याला डिग्री मिळाली म्हणजे आमची जबाबदारी पूर्ण झाली असे नव्हे. असं नाहीये. ही हॅज टू बी युजफुल टू द इंडस्ट्री. आणि दिस मला इज आवर वाटतं की बिलीफ. हेच खरं तर मोठं इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य आहे तुमच्या RITच्या. आणि अर्थातच सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही दोघंही आलात आणि खूप छान मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी आणि पालकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.